नमस्कार मंडळी, मी स्मिता. गेले 2-3 आठवडे ॲलर्जीच्या सर्दीने त्रस्त असल्यामुळे व्हिडिओचे गोंधळ नाहीच टाकू शकले. पण 4-5 व्हिडिओचं मटेरियल तयार आहे बरं का. आणि ते आता मी तुम्हाला सगळे व्हिडिओ करते आहे. पण सुरुवात त्रासापासूनच. म्हणजे गेले 7-8 महिने माझ्या बागेमध्ये मुंग्यांनी हल्ला केलेला आहे. तुम्हाला वाघाचा हल्ला आणि काय काय असले हल्ले, दरोडेखोराचा हल्ला, असले हल्ले म्हटलं तर मोठे वाटत असतील, पण मुंग्याचा बागेत हल्ला प्रचंड मोठा झाला आणि त्या लक्षात यायलाच वेळ लागला. इकडे थोड्या तिकडे थोड्या. आपण बागप्रेमी असं म्हणतो की प्राण्यांवर प्रेम करावं. उंदीर आले येऊ देत, साप फिरतायत फिरू देत, पक्षी आले येऊ देत, खाऊन गेले जाऊ देत, मनीमाऊ आली येऊ दे. अहो, पण याच्यामध्ये कुठेतरी कंट्रोल ठेवणं भाग असतं. तर या मुंग्यांच्या बाबतीत मी जराशी निवांतच राहिले. आहेत एखाद्या झाडावर, इकडं दिसत आहेत तिकडं दिसत आहेत, 4च आहेत. पण जेव्हा माझ्या जामच्या झाडावरची फळं यावर्षी दरवर्षी 10-10 किलो फळं येणार, म्हणजे 2-3 वेळा येतात, ती मी यावर्षी अक्षरशः 1-1.5 किलो 1-1.5 किलो अशी 2 वेळा आली, फारशी नाही. आणि त्याच्यावरती मुंग्या बऱ्याच. पूर्वी थोड्या असायच्या, त्या कधी वाढल्या मला कळलंच नाही. आणि त्या मुंग्यांबरोबर पांढरा मावा येतो त्यांच्या पायानी पायगुणांनी बरं का. तर हा प्रकार इतका भयंकर आहे. तुमच्या बागेत पण मुंग्या असतील तर सावध व्हा बरं का. मी आपली घरात मुंग्या यायच्या म्हणून मुंग्याची पावडर, साधी चमत्कार पावडर म्हणून मिळायची, ती आणलेली बरं का. तर ते सगळं प्रकरण खूप झालं. आणि माझ्या बागेची काय अवस्था आहे तुम्ही बघा. खरं म्हणजे बाग इतकी प्रेम करते आपल्यावर, एवढं सगळं असूनही मला बागेची कमाई बरीच झाली बरं का गेल्या 2-3 महिन्यात पावसाळ्याच्या काळात. ती पण मी दाखवीन, म्हणजे तुम्हाला ते खरं पण वाटणार नाही की मुंग्यांचा हल्ला होता. म्हणजे या गोष्टीमुळे दुर्लक्ष होतं थोडंसं, पण ह्या मुंग्यांनी माझं नुकसानही तितकंच केलं. आणि मी त्याच्यावर उपाय काय केला ते पण तुम्ही बघा. उपाय केला आणि तो लागू पडला बरं का. दाखवते तुम्हाला, बघा आणि सांगा मला कसं वाटलं ते. हे पहा, या अशा मुंग्या धावऱ्या खूप असतात. हे पहा, खूप मुंग्या आहेत आणि त्यांच्यामुळे हे असं किती पानं काढून टाकली तरी हा मावा पुन्हा पुन्हा येतोय. आणि मग शेवटी हे बघा, मी आत्ता परवा सगळी पानं काढून टाकून सगळं पाण्याने धुतलं आणि बोरिक पावडर मारली, पण तरी हे वाढतंच आहे. आणि मग ते घड लागलाय पुढे, तो लहानच लागलाय, पण ती फळंसुद्धा मागच्या वेळी किडली होती. मुंग्यांचा हल्ला हा असा आहे. हे बघा, दिसतोय का आता हा कुठंपर्यंत जातोय. हे पहा, दिसतंय त्यांचं दळणवळण तोंडलीच्या वेलावर चाललंय. हे पहा, पावसात सुद्धा त्यांनी याच्यावरती सगळं पांढरं करून ठेवलंय सगळं. हे पहा, हे पहा, पावसात सुद्धा त्याच्यावर एवढं इतक्या मुंग्या. हे बघा, ड्रॅगन फ्रूटवर सुद्धा त्यांची चलती आहे. आणि मी किती वेळा औषध मारलं असेल, वैतागले आता मी. कावळोबा थांबा जरासं. कावळोबा, ते अंड टाकले खायसाठी आलेत. हे पहा, ह्याच्यावर मुंग्या केळीवरती किती पळतायत ते पहा. केळी माझी अशी छोटी राहिली आहेत, त्यामुळं तयार झाल्यावर तरी काय मिळतंय कुणाला माहिती. मुंग्यांची रहदारी दिसते का बघा. हां, काल मी सगळं साफ केलं
आता दुसरं औषध आज मारते. मुंग्यांमुळे हे कळलंच नाही, इतकी कीड लागली पहा या केळ्यावरती. तशी आतमधून बरी असतील केळी, पण वरून आपल्याला कळत नाही, फारसं दिसत नाही दुरून. हे पहा, असं वाटतं की ओके आहे सगळं. हे पहा, हा भाग असा काही भाग आपल्याला दिसतो, तो ओके दिसतो, पण दुसऱ्या बाजूनी अशी कीड धरलेली. हा सगळा मुंग्यांचा प्रताप आहे. मी म्हटलं ना, मुंग्यांचं हल्ला आहे माझ्या घरावर, बागेवर, घरावर. खरं म्हणजे अनेकांच्या घरात मी ऐकलं बरं का, यावर्षी मुंग्या आहेत, मुंग्या आहेत, मुंग्या आहेत. माझ्याकडे बागेत असल्यामुळं आणखी कळतात. ही अशी सगळ्या भर काढून लागते. अशी झाडावर आणि भोवतीनं मारून घेतली ती पावडर बरं का, अगदी भरपूर. आणि मग ती मातीत मिसळली जरा, वाऱ्याने उडून जाऊ नये म्हणून. थोडा पण खाली रोपाच्या मारून घेतली. खाली मातीत पण मारलं, कारण मातीतनं मुंग्या येतात. अक्षरशः मुंग्यांनी हल्ला केला आहे. तेव्हा संपूर्ण प्लॉटभर मारायला पाहिजे. अजूनही मी भिंतीवर मारणार आहे, फरशांवर मारणार आहे, गच्चीत मारणार आहे. आणि आता या मुंग्यांच्या धाडीमध्ये सुद्धा माझ्या लाडक्या बागेनी मला काय काय दिलं, ती कशी फुलली, ते आता पुढच्या व्हिडिओत बघा.